श्री गुरुभ्यो नमः। कोई चलता पद चिन्हों पर कोई पद चिन्ह बनाता है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है। कोई चलता पद चिन्हों पर कोई पद चिन्ह बनाता है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है। देता संघर्षों को न्योता मानवता के खातिर जग में, देता संघर्षों को न्योता मानवता के खातिर जग में, ठोकर से करता दूर सदा जो भी बाधा आती मग में, जो दान लहू का देकर भी अपना कर्तव्य निभाता है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है। कोई चलता पद चिन्हों पर कोई पद चिन्ह बनाता है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है। आहार नींद और भय लिप्सा असुरों की भी तो रीत यही, आहार नींद और भय लिप्सा असुरों की भी तो रीत यही, इतने को ही जीवन समझे मानवता की यह रीत नहीं, जो धर्म समर्पित कर्म करे अपने को दिव्य बनाता है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है। कोई चलता पद चिन्हों पर कोई पद चिन्ह बनाता है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है। उठो देव आदर्श बनो असुरों के भय की मूर्ति बनो, है उठो देव आदर्श बनो असुरों के भय की मूर्ति बनो, युग 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 तुमको करे नमन तुम मानवता प्रतिमूर्ति बनो, हे भारत माँ के अमर पुत्र भावी भवितव्य निभाना है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है। कोई चलता पद चिन्हों पर कोई पद चिन्ह बनाता है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है वही सूरमा इस जग में दुनिया में पूजा जाता है, दुनिया में पूजा जाता है। हरिओम। राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वराय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊराजाय नमः। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री काडसिद्धेश्वराय नमः। हरिओम। प्रथमतः इथे उपस्थित सर्वांना प्रणाम। परमपूज्य स्वामीजी, परमपूज्य छोटे स्वामीजी, परमपूज्य कुमार स्वामीजी, इथे जमलेले तुम्ही सर्व साधक साधिका, सर्व आचार्य यांना प्रणाम करते आणि माझ्या विषयाला सुरुवात करते। एकेकाळी समाजाची अवस्था अशी होती की माणसाला तहान लागली की हाताची उंजळ करून पाणी प्यावं लागत होतं। वाईट या गोष्टीचं वाटत नाही की माणसाला हाताची उंजळ करून पाणी प्यावं लागत होतं, तर वाईट या गोष्टीचं वाटतं की वरून पाणी ओतणाऱ्या हातांना याची अजिबात जाणीव नव्हती की खाली पाणी पिणारे तुमच्या आमच्यासारखे हातच आहेत। मग ज्यावेळी समाजातली माणुसकी आणि कष्ट करणाऱ्या शेतकऱ्यांच्या हाताची किंमत लोक पावत चालली होती, त्यावेळी माणसामधल्या श्रमाला आणि श्रमामधल्या देवाला शोधण्याचं काम इथल्या संतांनी केलं, इथल्या संत साहित्याने केलं। श्रोते हो, दगडामध्ये देव शोधणारे आपण हजारो जण पाहतो, पण त्या दगडातल्या मूर्ती साकार करणाऱ्या व्यक्तीच्या माणसाच्या हातातील दैवत्व शोधणारे इथे संत होऊन गेले। त्याच संतांनी आपल्याला इथल्या माणसांच्या कष्ट करणाऱ्या हातांमध्ये दैवत्व शोधायला सांगितलं। माणुसकीच्या मळ्यामध्ये भलेपणाचं पीक लावून सद्गुणांची शेती करून संयमाचं अन्नधान्य पेरायला आम्हाला इथल्या संतांनी शिकवलं। अहो एवढंच काय, तर कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं म्हणत ज्यावेळी संत सावतामाळी
आपल्या मळ्यामध्ये फुलांना फुलवण्यामध्ये व्यस्त होते, त्याच वेळेला त्यांच्या कष्ट करणाऱ्या हातांमधून त्यांच्या मळ्यामध्ये अवघी पंढरी उभी राहते. अहो एवढंच काय, ज्यावेळी संत गाडगे महाराज आपल्या हातामध्ये खराटा घेतात आणि समाजाची सेवा हीच ईश्वर सेवा असं ज्यावेळी म्हणतात आणि आपला खराटा उचलतात, त्यावेळी मला त्यांच्या कष्ट करणाऱ्या हातांमध्ये मला ईश्वर दिसतो आणि तो ईश्वर आम्हाला दिसला पाहिजे. एवढंच काय, तर संत तुकाराम असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत जनाबाई असतील, या संतांनी तर आपल्याला ईश्वराच्या निर्गुण निराकार आणि सगुण साकार रूपापर्यंत आपल्याला पोहोचवलेलं आहे. एवढंच काय, ज्यावेळी जनाबाई जात्यावरती दळण दळायला बसतात आणि त्या थकतात, त्यावेळी त्यांच्या हाताला बळ देणारा ईश्वर त्या हातांमध्ये, त्या कष्टामध्ये कधी सामावून जातो हे आपल्यालाच कळत नाही. आपण ईश्वर कुणाला म्हणतो? ज्यावेळी आपल्यावरती संकट येतं आणि त्या संकटाच्या वेळी आपल्याला जो मदत करतो त्याला आपण ईश्वर म्हणतो. मग ज्यावेळी भारत हरित क्रांतीच्या बाजूमध्ये किंवा हरित क्रांती भारतामध्ये नव्हती, त्यावेळी भारत देशाला हरितक्रांत करण्यासाठी किंवा शेतीची प्रगती करण्यासाठी इथल्या शेतकऱ्यांनी कष्ट केलं. त्या शेतकऱ्याच्या, कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याच्या प्रत्येक हातामध्ये मला ईश्वर दिसतो. अहो एवढंच काय, ज्यावेळी आपला इथला सैनिक रात्रंदिवस सीमेवरती उभा राहून आपली सेवा करत असतो किंवा देशाचं रक्षण करत असतो ना, त्यावेळी त्या रक्षण करणाऱ्या प्रत्येक सैनिकामध्ये मला ईश्वर दिसतो. ज्यावेळी भारतामध्ये करोनासारखी परिस्थिती आली किंवा करोनासारखं संकट आलं, त्या संकटाच्या वेळी इथले सफाई कामगार असतील, डॉक्टर असतील, नर्सेस असतील, स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सुद्धा ते तुमच्या आमच्या सेवेमध्ये मग्न होते. मला त्या प्रत्येक डॉक्टरामध्ये, त्या प्रत्येक नर्सेसमध्ये, प्रत्येक सफाई कामगारामध्ये मला ईश्वराचं रूप दिसू लागतं. श्रोतेहो, मला वाटतं की हा विचार फक्त तुमच्या आमच्या घरापर्यंत, तुमच्या आमच्या कपड्यापर्यंत मापक न राहता, हा विचार जेव्हा तुमच्या आमच्या रक्तापर्यंत उतरेल ना, त्यावेळी पंढरी, आवे जमजम, काशी, मथुरा हे आम्हाला वेगळे वाटणार नाहीत. चंद्रभागेच्या आणि आवे जमजमच्या पाण्यामध्ये आम्हाला फरक दिसणार नाही. त्यावेळी पांडुरंग, हरी, विठ्ठल, अल्लाह हे सगळे एकच असेल. श्रोते, आम्हाला त्या कष्टामध्ये आम्हाला विठ्ठल शोधता आला पाहिजे, त्या कष्टामध्ये आम्हाला देव शोधता आला पाहिजे. एक कथा आठवतीये, संत कबीर ज्यावेळी रामनामामध्ये दंग होते, तेव्हा त्या संत कबीरांच्या मदतीसाठी येणारा सुद्धा रामच होता. अक्षरशः आपल्याला देवाने, भगवंताने सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही कष्टामध्ये दैवत्व शोधलं पाहिजे, तुम्ही कष्टामध्ये देव शोधला पाहिजे आणि तो आम्हाला शोधता आला पाहिजे. ज्यावेळी संत सखुबाईंनी पंढरीला जाण्याचा हट्ट धरला आणि पंढरीला जाण्याचा हट्ट धरला आणि पांडुरंगाच्या नामामध्ये ज्यावेळी त्या मग्न होत्या, त्याचवेळी सखुबाई पंढरीला गेल्या. पण सखुबाईंचं काम करण्यासाठी पंढरीच्या विठ्ठलाला सखुबाईंच्या घरी येऊन राहावं लागलं. मला वाटतं हेच आम्हाला याच ईश्वरापर्यंत पोहोचता आलं पाहिजे. ज्यावेळी संत सेनानावी विठ्ठलाच्या, पांडुरंगाच्या नावामध्ये मग्न होते, त्यावेळी संत सेनानाव्यांचं काम करण्यासाठी सुद्धा पंढरीच्या विठुरायाला संत सेनानावी यांच्या घरी यावं लागलं. मला वाटतं या कष्टामधला विठ्ठल किंवा या हातांमधला विठ्ठल, आपल्या कर्मामधला विठ्ठल, दैवत्व हे आपल्याला शोधता आलं पाहिजे. श्रोतो, आपण जगत असताना आपल्याला अनेक संकट येतात आणि त्या संकटांना आपण समोर कसं जायचं किंवा ती संकट आपण सामोरी जाऊ शकू का, असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये पडतात आणि आपण देवाला म्हणतो, काय माझं नशीब आहे, देव काय माझ्यासोबत नाही आहे. यावरूनच मला एक काव्य आठवतं. सायंकाळी जीवनाच्या मागे वळून मी पाहिले, सायंकाळी जीवनाच्या मागे वळून मी पाहिले, पाहिली वाटेवरती मी उमटलेली पाऊले. एकटीची नव्हती परी, होती दुजी त्यांच्या सवे, कोण होते सोबतीला माझे मला न आठवे. देवास विचारले, देवास म्हटले, कोण असे सोबती? देव म्हटला, वत्सा तुझ्याच मी असे संगती. देवास म्हटले, सोबती तू तरी संकटे येतात परी, हे ऐकूनी माझं दुःख होत असे अंतरी. देव म्हटला, भक्ता असा तू दुःखी होणं मानसी, पाऊलांच्या त्या खुणांचे मर्म तू न जाणसी. संकटे येता परी, संकटाच्या त्या क्षणा उचलूनी तुझं घेतले मी, उचलूनी तुझं घेतले मी, संकटाच्या त्या क्षणा नाहीत तुझ्या, आहेत माझ्या पाऊलांच्या त्या खुणा.
नाहीत तुझ्या, आहेत माझ्या पाऊलांच्या त्या खुणा. आपण ज्यावेळी आपल्या जीवनामध्ये जगत असतो त्यावेळी आपल्याला वाटत राहतं की आपल्यासोबत देव नाही आहे, पण देवाच्या रूपामध्ये आपले गुरु आपल्यासोबत असतात. आणि याच गुरूंमधलं दैवत्व आपल्याला शोधता आलं पाहिजे, आपल्या कष्टामधलं दैवत्व आपल्याला शोधता आलं पाहिजे आणि आपल्या जगण्याचा सुखर मार्ग हा आपल्याला करता आला पाहिजे. पूर्णविराम देताना फक्त इतकंच म्हणेन की सोने न मागते मी, नाणे न मागते मी, देशात माझ्या इमान मागते मी, शस्त्रे न मागते मी, शास्त्रे न मागते मी, गर्दीत माणसांच्या फक्त आणि फक्त माणूस मागते मी. मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद.